म्हणतो की भगवंताचं नामस्मरणाने काय होतं तर नामजपाने भवसागर पार करावा, आहे की नाही? आणि होतो. विश्वास असला की सगळं होतं. स्थल, काल आणि परिस्थितीतून काया, वाचा आणि मनाने संक्रमित किंवा अंक्रमित होणारे माणसाचे जीवन नेहमीच छायाग्रस्त होत असते. शनी हा ग्रह परिस्थितीशी निगडीत आहे. अर्थातच तो छायेचा पुत्र आहे. माणसाच्या जीवनावर परिस्थितीजन्य अशी चांगली किंवा वाईट छाया काया, वाचा किंवा मनाच्या अनुषंगाने पाहायला मिळत असते किंवा तो तशी अंमल करत असते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ही निसर्गातील स्वाभाविक स्थित्यंतरे माणसावर सूक्ष्म असा अंमल ठेवतच असतात. परमेश्वराची महदादित माया उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या अनुषंगाने प्रतिबिंबित होत असते आणि हीच ती निसर्गाची नियती म्हणावी लागेल. स्थल, काल आणि परिस्थितीनुसार मी जगतो ही जाणीव करून जगणे हे माणसाचे प्रारब्ध होय किंवा तो प्रारब्ध संचय म्हणावा लागेल. काया, वाचा आणि मनाच्या संदर्भातून माणसाच्या अंतरंगात ईश्वरभाव प्रकट झाला की माणसाच्या हृदयात आत्मारामाशी जवळीक होते आणि प्रारब्ध संचित आणि क्रियमान त्याला आपोआप अर्पित होत त्याला स्थल, काल आणि परिस्थितीतून सहज वाटचाल करत जीवन सार्थकी लावता येते. युतियोग आहे. शनी हा रविपुत्र समजला जातो. यम हा त्याचा मोठा भाऊ आहे. छायापुत्र शनी सूर्याच्या तथाकथित छायेपोटीच जन्मला. त्यामुळे जीवनातील सकाळ, दुपार, संध्याकाळ या संक्रमणांना अप्रत्यक्ष सूर्यच कारणीभूत आहे असे हे त्रिकाल गायत्रीचे मर्म जाणल्यावर तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आपण सर्व या भगवंताच्या मूळ मायेच्या पोटीत जन्माला आलो याची जाणीव झाली की मला 7.5 लागली आहे. या प्रारब्धाविषयक जाणीवच अंत होत असतो. यंदा रामनवमी, रामाचा जप करणं खूप महत्त्वाचं असतं आणि गुढीपाडवा ते रामनवमी रोज नित्य सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी. आपल्या मनाचं समाधान होतं आणि जीवन आपलं सार्थकी लागतं. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.